नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आहे 16 डिसेंबर। आजच्या दिवशी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं नोटिफिकेशन म्हणजे टेट एक्झाम बद्दल काही अपडेट आणि नोटिफिकेशन येणार होतं। त्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। फक्त त्याच्या संदर्भात न बोलता तुमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये, जवळजवळ सर्वांच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता हे असे प्रश्न आहेत, अशा प्रश्नांमुळे आपल्या मनामध्ये संशय, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीबद्दल संभ्रम, गोंधळ इतका माजलेला आहे की त्याच्यामुळे आपला अभ्यास होत नाहीये, आपली मानसिक संतुलन व्यवस्थित राहत नाही, मानसिकता ढासळत आहे, नकारात्मक विचार येत आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी अशा घडत आहेत, त्यामुळे आपला अभ्यासावर फोकस होत नाहीये। पण आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे कोणते कोणते मुद्दे आहेत त्याबद्दल बोलणार आहोत ते पाहूत। पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कारण याच्यामधून तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकदम सविस्तरपणे मिळून जातील आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं माइंड एकदम रिलॅक्स होऊन जाईल। आता जे काही प्रश्न आहेत, जे काही मुद्दे आहेत, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओ मोठा होणार आहे, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम शांतपणे ऐकून घ्या। अगोदर मुद्दे कोणते आहेत त्या मी सांगतो, त्यानंतर आपण त्याच्यावर सविस्तर विश्लेषण करू। पहिला मुद्दा आहे, 16 डिसेंबरला नोटिफिकेशन येणार होतं, त्याचं काय झालं? मग आता पुढली तारीख आहे 22 डिसेंबर। त्याच्यानंतर मग नोटिफिकेशन कधी येणार, एक्झाम कधी होणार, शिक्षक भरती होणार की नाही? आता इतके दिवस IBPS पॅटर्न बद्दल बोललो नव्हतो, त्याविषयी सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। शिक्षक भरती एक स्वप्न ते स्वप्नच राहतं का, असा सुद्धा प्रश्न पडत आहे। मग आता ह्याच्यामध्ये जे काही मेन प्रॉब्लेम आहेत, आता प्रॉब्लेम कुठले वाढत आहेत, ह्याच्यामध्ये आणखीन काहीतरी साईड काढत शिक्षक भरतीला वेळ लागावा म्हणून काहीतरी घटना घडवत आहेत। त्या कुठल्या? CTETची जी एक्झाम आहे ती एक्झाम देणाऱ्यांना संधी देण्यात यावी, अभ्यासक्रमात बदल करण्यात यावा, अभ्यासक्रमात बदल करण्यात येऊ नये, पॅटर्न तोच राहावा, काठिण्य पातळी बदलू नये, हे असे काही मुद्दे आहेत। त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम क्रिएट केला जात आहे। त्यानंतर आता आणखीन मेन प्रॉब्लेम काय आहे, सर्वांचं वय वाढत आहे, शिक्षक भरतीबाबत फिक्स डेट नाही, सिलेबस नाही, स्ट्रक्चर नाही, पॅटर्न नाही, सतत डेट बदलत जात आहे, लांडगा आला रे आला, टेट परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार अशी गत झालेली आहे। गेल्या वर्षीपासून आपण तेच ऐकत आलेलं आहे। मानसिकता खराब होत आहे, क्लास लावून पैसे संपत आहेत, नवीनच IBPS पॅटर्न आहे, त्यासाठी वेगळा खर्च, मग आता करावे काय, टेट एक्झामचं शेड्यूल येणार की नाही, असे असंख्य प्रश्न पडलेले आहेत। आता त्याच्याबद्दल आपण सविस्तर एक एक मुद्द्यावर आपण सविस्तर बोलू, म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहेत, जे काही समस्या पडलेल्या आहेत त्या सर्व एकदम ह्याच व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील। आता जवळजवळ आपण 1 वर्ष झालं TETच्या निकालाची वाट बघत होतो। TETचा निकाल कधी लागणार, तो एकदाचा लागला। आता तसाच प्रश्न सर्वांच्या मनामध्ये येत आहे की टेट एक्झामचं नोटिफिकेशन कधी येणार, टेट एक्झामचं नोटिफिकेशन कधी येणार। मी सुद्धा वारंवार सांगत होतो की TETचा रिझल्ट लागला की 15 दिवसामध्ये टेट नोटिफिकेशन येणार, पण ते 15 दिवस काही संपले नाही, टेटचं नोटिफिकेशन काही आलं नाही। गेल्या वर्षी सुद्धा फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार होती, TETचा स्कॅम झाला, त्याच्यामुळे ती परीक्षा झाली नाही। मग आता हे सांगण्यात आले की आपल्याला टेटचं एक्झाम डिसेंबरमध्ये होणार, पण डिसेंबर पण गेला। मग पुन्हा सांगितलं की 16 डिसेंबरला आपलं नोटिफिकेशन येणार, म्हणजे एक GRL तो सुद्धा आलेला नाहीये, म्हणजे आत्ताच्या घडीला आलेला नाहीये। आता संध्याकाळपर्यंत काय होईल ते माहिती नाहीये, पण सध्याच्या घडीला आलेला नाहीये। आता ह्याच्या संदर्भात जे आता याचिका चालू आहे, त्या याचिकेमध्ये सांगितलं होतं की 16 डिसेंबरपर्यंत आम्ही कालबद्ध कार्यक्रम जाहीर करू, पण तसा आणखीन जाहीर केलेला नाहीये। मग आता पुढली तारीख कधी आहे, तर आता पुढली तारीख आहे 22 डिसेंबरपर्यंत। मग आता आपल्याला काय करावं लागेल, आता 22 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल। आज तर काय आलेलं नाहीये, म्हणजे 16 डिसेंबरपर्यंत आलेला नाहीये, आज आला नाही तर मग 22 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल। त्याच्याशिवाय सध्या आपण काहीही करू शकत नाहीये। मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो, मग टेट नोटिफिकेशन कधी येणार, त्यानंतर एक्झाम कधी होणार, शिक्षक भरती होणार की नाही, असे जे काही प्रश्न पडलेले आहेत त्या सर्वांचं उत्तर एकच आहे, शिक्षक भरती होणार आहे, पण कधी होणार आहे फिक्स सांगू शकत नाहीये। शिक्षक भरती आज ना उद्या होणार आहे, घ्यावीच लागते। पण एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षक भरती होणार आहे म्हणजे आहे, पण ह्याच्यासाठी 75,000 जागांसाठी शिक्षक भरती होणार नाहीये। भूतोना भविष्यती अशी इतक्या जागांसाठी आम्ही शिक्षक भरती करणार आहोत,
कदापि शक्य नाही, तेवढं शक्यच नाही, तेवढं होणार सुद्धा नाहीये. तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये जर बसला असेल की 75,000 जागांची शिक्षक भरती होणार आहे, असं बऱ्याच चॅनलवाल्यांनी सांगितलेलं आहे. तुमच्या डोक्यांमध्ये सुद्धा तेच घातलेलं आहे की 75,000 जागांची शिक्षक भरती होणार आहे. मी बॉन्डवर लिहून देऊ शकतो 75,000 जागांची शिक्षक भरती कदापि होणार नाहीये. जास्तीत जास्त 20,000 पर्यंत जाईल, पण तेवढी सुद्धा ती शासनाच्या जीवावर येऊ शकते. अहो, हेच त्यांना भरती करणं शक्य होत नाहीये. ते 75,000 जागांची कधी करावे ह्याचा थोडासा तरी विचार करा. तेवढ्या जागा येणार नाहीयेत. हायेस्ट जर विचार केला तर 20,000च्या आतना बाहेर येतील, पण तेवढ्या पण आल्या तर खूप झाल्या. आपण 10,000 सुद्धा पकडल्या तरी नशीब आपलं एवढ्या तरी जागांसाठी भरती होणार आहे असं समजायला पाहिजे. पण ह्याच्यासाठी परीक्षा होणं गरजेचं आहे. आता ते कधी होईल त्यात आपल्याला 22 डिसेंबरलाच कळेल. पण परीक्षा होणार आहे. कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे, काय होणार आहे ते आणखीन फिक्स नाही आहे. जो त्यांनी शेड्यूल दिलेला आहे तो तंतोतंत आणखीन अद्याप तरी पाळला गेलेला नाही आहे. फक्त त्यांच्याकडून एक गोष्ट पाळली गेली की TETचा निकाल लावण्यात येईल, तर त्यांनी लावलेला आहे. पण आता कोर्टामध्ये जे टेट एक्झामबद्दल टाइम टेबल दिला होता सध्या, त्याच्याबद्दल काहीही पाळण्यात येत नाहीये. आता ते कधी पाळतील ते आपल्याला 22 डिसेंबरला कळेल. तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल काहीच कळत नाहीये. म्हणजे तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल काहीच सांगता येत नाहीये. आणि सर्वांच्या मनामध्ये एक ग्रह निर्माण झालेला आहे की एक्झाम आपली IBPS घेणार. एक गोष्ट लक्षात घ्या, आपली एक्झाम IBPS घेणार की TCS ही कंपनी घेणार हे अद्याप ही फिक्स झालेलं नाहीये. सगळीकडे चालू झालेलं आहे, प्रत्येक चॅनलवर चालू झालेलं आहे. प्रत्येक क्लासेसवाले सांगत आहेत की IBPS पॅटर्ननुसार आम्ही शिकवतो, IBPS पॅटर्ननुसार शिकवतो. मग इतके दिवस काय केले तुम्ही? सुरुवातीपासून कोणत्या पॅटर्नने शिकवत होतात? ह्याचं उत्तर आहे आपल्या मनामध्ये एक असा पूर्वग्रह निर्माण केलेला आहे IBPS बद्दल. IBPS खतरनाक असते. अहो, हेच क्लासवाले IBPSच्या नावाखाली काय करतात, आम्ही IBPS नुसार आम्ही क्लास घेतो. क्लासमध्ये उदाहरण कोणते असतात? तेच असतात. तुम्ही 2 वर्षापूर्वीचे त्यांचे क्लासचे रेकॉर्डेड व्हिडिओ किंवा त्यांच्या वह्या पहा, तेच उदाहरण असतात. सर्व तेच असतं. त्यांचे कॅसेट फिक्स झालेले असते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच कॅसेट असते. फक्त आता IBPS नावाचं एक नवीन लेवल लावलेलं आहे. त्या लेवलनुसार विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. फक्त एवढंच आहे. अहो, आणखीन शासनाने फिक्स केलेलं नाहीये की टेट एक्झाम IBPSच घेणार. शिक्षक भरती व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा IBPSच घेणार हे फिक्स केलेलं नाहीये. म्हणजे आपल्याला सांगितलेलं नाहीये. हे फक्त एक अशी उडती बातमी आली की झालं, सगळीकडे हे केलं. कागदोपत्री असं त्यांनी सांगितलंय का? कुठला GR आलेला आहे का? शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा IBPS या कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे असं कुठला GR आलेला आहे का? तुम्ही पाहिलेला आहे का? नाही. आता फक्त 2 कंपन्या ठरवलेल्या आहेत, TCS किंवा IBPS. ह्या दोन्हीपैकी कोणतीही एक कंपनी घेणार आहे. पण कोणती घेणार आहे हे गुलदस्त्यात आहे, सांगितलं नाहीये, उघड केलेलं नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. मी इतके दिवस IBPS बद्दल बोललो नव्हतो, पण आता बोलतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जरी IBPS ने घेतलं तरी काय फरक पडणार आहे? आता तुम्हाला एक साधं सरळ उदाहरण सांगतो. त्या उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. एक मोठं कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये 2 लग्न आहेत. आपण चाललो आहोत एका लग्नाला, आपण गेलो आहोत एका लग्नाला आणि आपण त्या लग्नामध्ये जाऊन चर्चा करत आहोत बाजूच्या लग्नाची. आता इथं कसं आहे, कार्यालय कोणतं आहे? IBPS नावाचं कार्यालय आहे. आपण चाललो कोणत्या लग्नाला? शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या लग्नाला चाललोत. आणि आपण चर्चा कुठली करत आहोत? बँकेचं जे लग्न आहे, म्हणजे बँकेची जी परीक्षा होते त्याच्याबद्दल चर्चा करत आहोत. थोडासा काहीतरी हे करावं. IBPS हे फक्त कार्यालय असल्यासारखं आहे, एक कंपनी आहे. आपली जी परीक्षा आहे ती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची आहे. थोडा विचार करा. आणि त्यातल्या त्यात आपलं गणित बुद्धिमत्ता आहे 110 ते 120 मार्क. आणि इकडे जी IBPSची परीक्षा होते त्यांचं बँकिंग क्षेत्रामध्ये सगळ्या परीक्षा ह्या घेतल्या जातात. ह्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, आपलं वेगळं आहे. ते त्यांचं बँकिंगचं होतं म्हणून ते बँकिंगच्या दिशेने आपल्या परीक्षा घेणार नाहीयेत. अहो, आपल्याला 200 प्रश्न आहे. 200 प्रश्न 2 तासामध्ये 120 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत. त्यातल्या त्यात 110 ते 120 मार्क गणित बुद्धिमत्तेला आहेत. मग आता जे IBPS नुसार बँकेच्या परीक्षा होतात ते सगळे क्वेश्चन जर इकडे गणित बुद्धिमत्तेला टाकले
शक्य आहे का? थोडासा तरी विचार करा. हो, आपले जे ऑलरेडी गणित बुद्धिमत्ता आहे ती हार्ड आहे ती. आणखीन हार्ड नाही होणार, थोडी एखादी % 19-20 होईल, पण बाकीचा जो पॅटर्न आहे, स्ट्रक्चर आहे आपले शिक्षक भरतीचं तेच राहणार आहे. ही एक साधी कॉमन सेन्स आहे, ती गोष्ट लक्षात घ्या. आपलं लग्न आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं, बरोबर आहे ना? आपण कोण्या लग्नाची चर्चा करतो? बँकिंगच्या. आणि सगळेजण काय करत आहेत? आपल्याला बँकिंगच्या लग्नाला जावा म्हणून करत आहेत. आपलं जे लग्न आहे, आपल्याला ज्या लग्नामध्ये जायचं आहे, आपलं जे टार्गेट आहे तेच आहे ना, तिकडंच जायचं. आणखीन शासनानं असा कुठं उल्लेख केलेला आहे का ही परीक्षा जरी आम्ही IBPSला देत असलो, मग परीक्षा त्यांच्या मनानुसारच होणार आहे किंवा अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे, असं काही आलेलं आहे का? नाही. मागं सुद्धा एक GR आलेला होता. त्या GR मध्ये काय सांगितलेलं होतं? 2017ला जी परीक्षा झाली होती तोच सिलेबस राहणार आहे, तोच पॅटर्न राहणार आहे, तोच स्ट्रक्चर राहणार आहे, त्यानुसारच परीक्षा होणार आहे. मग एवढी एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काही फेरफार होणार नाहीये. एकदमच सिलेबस इकडला आपटून तिकडं असं होत नाही. मग लगेच आता हे क्लासवाले आपल्या डोक्यामध्ये थोडंसं हे करतात, काडी करतात, आणि त्यामुळं आपलं डोकं सटकतं. आपण लगे काय करतो? दिले पुस्तकं टाकून, हा लगे IBPS. मग IBPSचे पुस्तकं कुठले आहेत? पुस्तकं कोणते वापरायचे? आता हे पुस्तक वापरू का ते पुस्तक वापरू? मग आता शिक्षक भरतीसाठी IBPS पॅटर्ननुसार पुस्तक कुठलं चांगलं असेल? IBPS पॅटर्ननुसार आम्ही क्लासमध्ये शिकवतो, IBPS पॅटर्ननुसार गणित हो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही पहिलीच्या क्लासला जावा, कुणा कुठेही जावा, तिथं सुद्धा गेले तर 1 आणि 1 2च असतं. हे गणितामध्ये झालं. आणि बुद्धिमत्तेमध्ये गेलं तर 1 आणि 1 अधिक 1 तिथं 0 सुद्धा करतात. हेच आहे हो, दुसरं काही स्ट्रक्चर बदलत नसतं. फक्त गणिताची काठीण्य पाठ 19-20 होते, तेवढं सुद्धा काही असं बदलणार नाही आहे किंवा आवाढव्य असं काही नाही आहे. जे बेसिक आहे तेच आहे. इकडं गणित आहे ते सुद्धा तिकडं सुद्धा आहे, सगळीकडे तेच आहे. फक्त विचारण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते. पण आपल्या परीक्षेमध्ये तेवढा बदल होणार नाहीये, तेवढा बदल करायला चान्सच राहत नाहीये. आहे पेपर आपला 200 मार्काचा, त्यात गणित बुद्धिमत्ता आहे 110 ते 120 मार्क, आणि त्यातच आहेत आपल्याला 120 मिनिट. तो पेपर आपल्याला कव्हर होता येत नाहीये. मग ते बँकिंगचे गणित आपल्याला देऊन कसं चालेल? थोडा विचार करा. मग आता जे काही सगळे शेड्यूलनुसार होणार होतं, मग ह्याचे आता वेळ का लागत? ह्याच्यामध्ये नवीनच काड्या निर्माण करायला चालू झालेल्या आहेत. सगळं व्यवस्थित चालू होतं. कोर्टामध्ये याचिका दाखल झाली, त्याच्यानुसार सगळं व्यवस्थित चालू होते. शासनाने हातपाय हलवले. मग त्यांनी जो शेड्यूल सादर केला त्याच्यानुसार आज नोटिफिकेशन येणार होतं. आज नोटिफिकेशन आलं नाहीये. का आलं नाहीये? ह्याच्यामध्ये नवीनच काड्या काय चालू आहेत? CTT एक्झाम. CTTची एक्झाम झाल्यानंतर त्याचा रिझल्ट लागल्यानंतर टेटचं नोटिफिकेशन काढा. अहो, थोडंसं तर आपण सतत विवेकबुद्धी जागृत करून हे करायला पाहिजे. CTT आत्ता होत आहे. ह्याच्या अगोदर CTT झाली तेव्हा तुम्ही काय केलं? तेव्हा पास झाला नाहीत. मागं TETची परीक्षा झाली तेव्हा झाली नाही, तुम्ही पास झाला नाही तेव्हा. मग तुम्ही पास झाला नाहीत म्हणून जे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आता होत आहे त्याच्यामध्ये का अडथळे करत आहात? आता जी CTT होत आहे त्याच्यामध्ये कुणाकुणाला चान्स दिलेला आहे? जो DEDचा विद्यार्थी आहे, तर DEDला जाऊन 1च दिवस झालेला आहे किंवा BEDला जाऊन 1च दिवस झालेला आहे, त्यांना सुद्धा चान्स आहे. मग ह्यांच्या चान्ससाठी इकडे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा थांबवायची का? बरं ठीक आहे, TETची परीक्षा वेळेवर होत नाहीये, पण झाली ना. आता TETची परीक्षा होऊन 1 वर्ष जर लागला त्याचा रिझल्ट यायला, त्याच्या अगोदर CTTची झाली, त्याच्या अगोदर झाली ना, आता एक होत आहे. इतकी झाली, इतकी चान्स भेटले. आणि त्यातल्या त्यात पुन्हा वरून आणखीन काय म्हणत आहात? आमचं एज्युकेशन जरी झालं नसलं तरी आम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी चान्स द्या. हे शक्यच नाही हो. जो त्यांचा क्रायटेरिया असतो तो पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला बसता येत नाही. एकतर तुम्ही TET पास असा किंवा CTT पास असा, किंवा एकतर तुमचं BED पूर्ण पाहिजे तर आणि तरच टेटची एक्झाम देता येते. मग ह्याच्यातून पळवाटा काढण्यासाठी उगाच जास्त फाटे फोडायची आवश्यकता नाही आहे. आणि त्यातल्या त्यात आता इथं संघटनामधला वाद चालू आहे, निवेदनावर निवेदनं चालू आहेत. अभ्यासक्रम बदला, अभ्यासक्रम बदलू नका. 2017चा तोच अभ्यासक्रम राहू द्या, ह्याच्यामध्ये थोडासा बदल करा. जे 2017ला जे मार्क होते ते रद्द करू नका, तो GR रद्द करा. अरे चाललंय काय आपलं? आहे सगळं व्यवस्थित, कसं तरी होत आहे, घेत आहेत. मग ते घेत आहेत तर त्याच्यामध्ये आपण आणखीन कशाला फाटे फोडायचे? माझा हा प्रश्न आहे. हे फाटे ज्या फोडले जात आहेत, मग आधीच शासन एक तर तयार नाही आहे परीक्षा घ्यायला, ते उदासीन आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या शिक्षण विभाग तर खूप छान आहे, त्याच्याबद्दल काही बोलायला नको. पण एक्झाम होत आहे,
कोर्टानुसार चालू आहे प्रक्रिया, तयार होत आहेत एक्झाम घ्यायला, तर मग ह्याच्यामध्ये आणखीन फाटे फोडल्यामुळे मग त्यांना सुद्धा ते तेवढंच पाहिजे, शासनाला सुद्धा तेवढंच पाहिजे. शासनाला काय पाहिजे, आतापर्यंत कधी पाहिले का शासनाने किंवा जे सरकारमध्ये आहेत, जे सत्तेवर आहेत किंवा जे विरोधक आहेत, त्यांच्यापैकी आत्तापर्यंत कुणी आंदोलन केलं आहे का, कुणी रस्त्यावर उतरलं आहे का, ते कोणी परीक्षा घ्या म्हणून कधी आंदोलन केलं आहे का, किंवा कुठल्या विरोधी पक्षाने किंवा विरोधी पक्षनेत्याने किंवा सरकारमधल्या कुठल्या तरी नेत्याने केलं आहे का की ही अमुक परीक्षा आहे ती झालीच पाहिजे, त्यासाठी कधी आंदोलन केलं आहे का, त्यासाठी कधी महाराष्ट्र बंद केला आहे का, त्यासाठी कधी भारत बंद केला आहे का? नाही. आपल्या इथं महाराष्ट्र बंद कशासाठी होतो, अमुक कारणासाठी बंद होतो. भारत बंद कशासाठी होतो, अमुक कारणासाठी बंद होतो. पण नोकर भरती होत नाही, कुठलीही परीक्षा वेळेवर होत नाही, ह्यासाठी महाराष्ट्र बंद किंवा भारत बंद होतो का? कधीच होत नाहीये. शासनाला ह्याची गरज नाहीये, नाही विरोधी पक्षांना याची गरज आहे. विरोधी पक्षाला शासनाला फक्त राजकारणाची गरज आहे, त्यांना फक्त सत्तेची गरज आहे. ही तर गरज असते फक्त आपली सर्वसामान्य माणसाची, सर्वसामान्य कुटुंबातील जे गोरगरीब आहेत, जे कष्ट करून खातात, जे सर्वसामान्य ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे, तोही तो भरकटला जातो, तोही तो मरतो. प्रश्न असा निर्माण होतो. त्यामुळं शासन काय करेल हे करेल, शासन कधीच काय करत नसतं, करावं लागतं आपल्याला. मग आता कोर्टानुसार सगळं व्यवस्थित होत आहे, परीक्षा होणार आहे, व्यवस्थित होत आहे, तर मग माझं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये जास्त फाटे फोडायला नको आहेत. अहो, परीक्षा असो किंवा युद्ध असो, युद्ध जरी असेल तर युद्धामध्ये आपण समोरच्या शत्रूला असं म्हणतो का तू अमुकच अटॅक केला पाहिजे, अमुकच शस्त्रास्त्र वापरले पाहिजे, तू शस्त्र वापरताना तू ते वापरायचं नाहीये किंवा तू दगड फेकायचं नाहीये, तू बॉम्ब फेकायचं नाही, असं कधी म्हणतो का? हा, तू मला तलवारीनेच मार, माझ्या मुंडीला मारू नको, माझ्या पाठीला मारू नको, आपण असं म्हणतो का? नाही. युद्ध चालल्यानंतर युद्ध कुठूनही कसंही होतं. पूर्वीची युद्ध बघा कसे होत होते, सांगून होत होते का नाही, कसंही अटॅक होत होते, कोणीही कसंही मारत होतं. मग आपली ही परीक्षा एक प्रकारचं युद्ध आहे असं समजायचं. त्यासाठी आपण आपली परिपूर्ण तयारी करायची. आता भलेही ते IBPS पॅटर्न हो किंवा TCS न घेऊ, स्ट्रक्चर कसंही असो, पॅटर्न कसंही असो, आपण आपलं तयार पाहिजे, आपण आपलं परिपूर्ण पाहिजे. नाहीये आपण काय करतोय, अमुकच एका पद्धतीने झाली पाहिजे, अशीच झाली पाहिजे, तशीच झाली पाहिजे. मग त्यांना पण तेवढंच पाहिजे, त्यांनी सुद्धा तसंच करणार आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की परीक्षा कशी का होईना होती आहे हे महत्त्वाचं आहे, होणार आहे हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण चांगला अभ्यास केला पाहिजे. वेळ भेटताना त्या वेळेचा सदुपयोग करून जेवढा होता होईल तेवढा स्पष्टपणे चांगला अभ्यास केला पाहिजे. कुठलीही कंपनी घेऊ, कसाही प्रश्न येऊ, आपल्याला सोडवता आला पाहिजे. ना की 2017च्या पॅटर्ननुसारच परीक्षा झाली तरच मी देईल, मग नाहीतर मी आंदोलन करेल, नाहीतर मी धरणं करेल. हे काय आहे होय, लहान लेकराचे गराणे आहेत. म्हणजे आपल्याला परीक्षा द्यायची नाही ना आपल्याला नोकरीला लागायचं नाही, हे सरळ पळवाटा काढल्यासारखे आहेत. परीक्षा घेणार आहेत ना, कशी का घेऊ, आपण आपली 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा, लागून जातोत म्हणजे जातोत. अशाही भरपूर जागा आहेत आणि अशी बऱ्याच जणांची मानसिकता संपली आहे. आपण आपले प्रामाणिकपणे प्रयत्न करा, चांगला अभ्यास करा, परीक्षा कशीही होऊ, कोणत्याही पॅटर्ननुसार होऊ, आपण आपल्या मनाची तयारी करा, बरोबर पेपर सोपा जातो. मला हेच बोलायचं होतं फक्त IBPS पॅटर्नबद्दल. मग आता राहिले वय वाढत आहे, तर ते वय वाढत आहेत, असे बिनकामाचे फाटे फोडत आहेत, त्यासाठी वय वाढत आहे. आता सिलेबस फिक्स नाही, स्ट्रक्चर फिक्स नाही आहे, पॅटर्न नाही आहे, सतत बदलत आहे. जे होईल ते होईल. आता आपण आपली तयारी ठेवा, सगळं व्यवस्थित चांगला अभ्यास करा, होल अँड सोल सगळाच अभ्यास करा. हो, अमुकच वाचू का, तमुकच वापू नाही ना, जे घेतले ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं ते क्लिअर करायला पाहिजे, मग कुठलेही होऊ. आता त्यातल्या त्यात आणखीन कसं होत आहे, लांडगा आला रे आला असं होत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार होती, मग त्याच्यामध्ये TETचा स्कॅम झाला, ती रखडली गेली. आता सुद्धा आपल्याला फेब्रुवारीची तारीख दिली, पण आता सध्या तारीख चाललेली आहे. मग आता आपला विश्वास बसत नाहीये, शिक्षक भरती होणार का नाही, टेट परीक्षा एक मृगजळ असं वाटत आहे. मग ते लांडगा आला रे आला गोष्ट होती तशी होत आहे. त्यामुळं सर्वांची मानसिकता खराब होत आहे, क्लास लावून पैसे संपत आहेत. हे जे काय होत आहे ना ते होतच आहे. ह्या ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडतच आहेत, त्याला काही आपण सध्या करू शकत नाही. तर आपण काय करू शकतो, आपण आपला विश्वास आपल्यावर व्यवस्थित ठेवू शकतो, आपण आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवा. आता ही परीक्षा होणार आहे, फिक्स आहे, कधी होईल काय होईल त्यांचं शेड्यूल येईल ते येईल. पण आता काही दिवसावरच काल एक GR आलेला आहे तलाठीचा,
परीक्षा होणार आहे, त्याच ईयरमध्ये काय सांगितलं आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये परीक्षा होणार आहे. मग आपला बी प्लॅन ऑलरेडी तयार असलाच पाहिजे हो. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असो त्याच्यामध्ये आपला अभ्यास सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. तलाठ्याचं काय आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे. हे विषय तर आपल्याला ऑलरेडी इकडे आहेत, ह्याचा तर ऑलरेडी आपला अभ्यास झालेलाच आहे. आणि आणखीन काय आहे, GS. मग असं प्रत्येक परीक्षेमध्ये तेच असतं, फक्त 19-20चा एखादा दुसराचा फरक असतो. आणि तलाठ्याची परीक्षा काय आहे, 100 प्रश्न आहेत, 200 मार्क आहेत, निगेटिव्ह मार्किंग नाही, सोपं आहे. उलट तिकडं आपल्याकडे गणित बुद्धिमत्ता जास्त आहे तर इकडे कमी आहे. इकडे प्रत्येक विषयाचं समांतर पातळी केलेली आहे. आपला अभ्यास झालाय नाही, आपण शिक्षक भरतीनुसार अभ्यास करायला गणित बुद्धिमत्ता चांगलं झालेलं आहे, त्या गणित बुद्धिमत्तेचा इकडे आपल्याला चांगला उपयोग होईल. आपण इंग्लिश मराठीचं ग्रामर आपण ऑलरेडी TETला केलेलं आहे, आत्ता पण केलेलं आहे, त्याचाच उपयोग आपल्याला तलाठी भरतीला सुद्धा होणार आहे. मग GS आपण इकडे सुद्धा ऑलरेडी केलेलं आहे ना, आता सुद्धा केलेलं आहे. मग नवीन काय करावं लागेल, फक्त चालू घडामोडी, एखादं मार्केटमधलं पुस्तक घ्यायचं, ते वाचून काढायचं, झालं तलाट्याचा अभ्यास. जानेवारीमध्ये आहे आपल्या ह्या तलाठी भरतीचा अभ्यास 20 ते 25 दिवसामध्ये होऊन जातो. आपण ऑलरेडी शिक्षक भरतीचा इतका 1 वर्षभरापासून अभ्यास केलेला आहे, क्लास लावलेला आहे, अमुक केलेला आहे, तमुक केलेला आहे, सगळे प्रश्न सोडून केलेले आहेत. ऑलरेडी आपला तलाठी बनण्याचा अभ्यास झालेला आहे. ती परीक्षा द्या, त्याच्यामध्ये तुम्ही लागून जातात. आपल्याला मार्ग भरपूर आहेत. आपण कुठल्याही पद्धतीने चांगला अभ्यास केला ना, आपण कुठल्याही परीक्षेमध्ये लागून जातो. म्हणून अमुक एकच परीक्षा, एकच ध्येय हे करून ते आता होत नाहीये. आपण फोकस हेच राहू द्या. टेट आहे ना, ह्याच्यामध्ये जागा भरपूर येणार आहेत, मार्ग चांगला आहे, सोपा आहे, पटकन लागू जाऊ शकतो. पण कधी होते, काय होते ते महत्त्वाचं आहे. आता ते 22 तारीख येईल, त्या 22 तारखेवर कळेल. पण आता आहे ना, आपल्याला समोर आणखीन एक संधी दिसत आहे तलाठी भरतीची. मारायचा फॉर्म भरून टाकायचा, आपला ऑलरेडी इकडे अभ्यास झालेला आहे, परीक्षा देऊन टाकायची. नाही मग लगे मी इकडलं सोडतो. मग आता तलाठी भरतीसाठी कुठले पुस्तकं असतात, ते तलाठी भरतीचे पुस्तकं घेतो ते वाचत बसतो. तसं नाही करायचं. जे आपण एक स्ट्रक्चर धरलेलं आहे, जे सुरू केलेलं आहे ते करायचं, ते पूर्ण करायचं. तेच असतं सगळीकडे, काही बदल नसतो, फक्त लेबल वेगवेगळे असतात. आणि आणखीन एक गोष्ट की आपण मानसशास्त्राच्या नोट्स अवेलेबल केलेल्या आहेत 2017च्या पॅटर्ननुसार. आणि कुठलाही पॅटर्न असू द्या, त्या मानसशास्त्राच्या बाहेरचा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला प्रश्न पडणार नाही, त्याच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाहीये. नोट्स एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आहेत, एकदा वाचले की लक्षात राहण्यासारखे आहेत. आणि अशा नोट्स आहेत ज्या नोट्समध्ये जितके टॉपिक दिलेले आहेत ते टॉपिक तुम्हाला कुठेही इतर कुठल्याही एकाच पुस्तकामध्ये मिळणार नाहीत, म्हणजे मिळणार नाहीत. तुम्ही मार्केटमधले कुठलेही पुस्तकं घ्या, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे चॅप्टर मिळणार नाही आहेत. तुम्हाला चॅप्टर सगळीकडे कुठे मिळून जातात, वाढ व विकास, व्यक्तिमत्व, त्याच्यामधला सुद्धा 20% भाग मिळून जातो, स्व मिळून जातं. आणि DED-BEDचं मानसशास्त्र झालं, त्याच्यावरच तुम्हाला मानसशास्त्र संपवलेले आहेत. आणि सगळीकडे काय सांगतात, बालमानसशास्त्र. शिक्षक भरतीला काय, बालमानसशास्त्र. अहो मित्रांनो, शिक्षक भरतीला बालमानसशास्त्र नाहीये. शिक्षक भरतीला काय आहे, व्यक्तिमत्वाचे मानसशास्त्र आहे, शैक्षणिक मानसशास्त्र आहे, उपयोजित मानसशास्त्र आहे, आणि मनोविकृतीचं मानसशास्त्र आहे. असं आहे की फक्त बालमानसशास्त्र नाही हो, ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे आहेत. आपण ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये 40 टॉपिक आहेत. ते नुसते 40 टॉपिक नसू, जवळजवळ 50 ते 60 टॉपिकचं कॉम्बिनेशन करून आपण ते 40 टॉपिकमध्ये बसवलेलं आहे. आणि त्या अशा नोट्स आहेत, एकदम परिपूर्ण नोट्स आहेत, त्या कुठेही मिळणार नाहीत. तुम्हाला समोर स्क्रीनवर पॉम्पलेट दिसत असेल, ते वाचून घ्या. तुम्हाला नोट्स घ्यायच्या असतील तर घेऊ शकता, काहीही जबरदस्ती नाही आहे. आणि आता राहिला प्रश्न आपल्या IBPS नुसार परीक्षा होईल ते होईल, पण आता टेटचं शेड्यूल कसं येणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता GR येणार. GR आल्यानंतर 15 दिवसामध्येच लगे फॉर्म सुटणार. आणि फॉर्म सुटल्यापासून फक्त 45 ते 50 दिवसामध्ये परीक्षा होणार. आत्ता जो तलाठीचा GR आलेला आहे त्याच्यापासून आपण हे शिकायचं आहे की त्या GR मध्ये काल आलेला आहे, त्या तलाठीच्या GR मध्ये एकदम शेवटी काय सांगितलेलं आहे, तिसऱ्या पॅराग्राफमध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत परीक्षा घेण्यात येईल. मिळतात फक्त 45 ते 50 दिवस. शिक्षक भरतीचं तसंच होणार आहे. आणि IBPS पॅटर्नच्या तुम्ही कुठल्याही परीक्षा बघा किंवा IBPS नुसार जे परीक्षा घेतल्या जातात बँकिंगच्या, त्यांच्या शेड्यूलमध्ये सुद्धा असंच असतं. फॉर्म पासून एक्झामपर्यंत फक्त 45 ते 50 दिवस असतात, एवढ्या ह्याच्यामध्ये परीक्षा होते. म्हणून ह्याच्यामध्ये जास्त गाफील ना, आता चला होईल तेव्हा होईल, ढिल्लं पडून काही उपयोग नाही आहे. परीक्षा कधी पण होऊ शकते. परीक्षा आणि युद्ध हे न सांगता होतं. तशीच आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा आहे, ती सुद्धा न सांगताच एकदम झपमने कधी होईल ते सांगता येणार नाही.
जी आर आला, जी आर आल्यानंतर डायरेक्ट फॉर्म चालू होतील. फॉर्म चालू झाल्यानंतर 45 ते 50 दिवसामध्ये परीक्षा होणार. ह्यात काही वाद नाहीये, परीक्षा होणार. फक्त 45 ते 50 दिवस भेटू शकतात. मग आता हे जे काय मध्ये इतकं वातावरण चालू आहे ते निग्लेक्ट करा. जे ट्रॅक चालू आहे तो चालू राहू द्या. भरकटू नका, एकदम व्यवस्थितपणे हे राहू द्या. आता तुमच्या मनामध्ये जेवढे काही प्रश्न पडले होते, जेवढे काही होते ते सगळे आजच्या या व्हिडिओमधून क्लिअर झाले असतील असं मला वाटतंय. लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये एवढं स्पष्टपणे एकदम फ्लुएंटली सांगता आलं नसतं. मध्ये वेगवेगळे प्रश्न आले असते, त्याच्यामध्ये तो फ्लो राहिला नसता. म्हणून आपण हा व्हिडिओ म्हणून टाकत आहोत आणि तुम्हाला जेवढे काही प्रश्न पडले असतील ते सगळे ह्याच्यामधून क्लिअर झाले असतील. तर ठीक आहे, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी जे काही म्हटलं ते ऐकून घेतलं असेल त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.